आज आम्ही जे कांद्यासाठी आंदोलन केलेलं आहे, तर आमच्या मागण्या एवढंच आहे की जे शेतकरी आहे, जे शेतीमध्ये कांदा उत्पन्न काढताय, तर त्या उत्पन्नाला खर्च 20 ते 25 रुपये आणि कांद्याला भाव आज आहे 5 ते 8 रुपये. कसं परवडणार? शेतकऱ्यांनी करायचं काय? यातून एकच मार्ग शेतकऱ्याला दिसतो की आत्महत्या करणे. तर शेतकरी ह्या झोपलेल्या सरकारने जागा व्हावं आणि कांद्याला योग्य हमी भाव द्यावा. त्यानंतर बळीराजा जो आहे त्याला न्याय द्यावा. जी निर्यात बंदी त्यांनी लागू केली आहे, ती निर्यात बंदी लवकरात लवकर उठवून त्यानंतर जे मध्यस्थी आहेत, दलाली आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करून शेतकऱ्याला योग्य तो हमी भाव द्यावा, एवढीच आमचं रास्त मागणी आहे. आंदोलन आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं. खरं तर शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार नाही आणि त्याच्यामुळं वर्षातून नगदी पीक आहे कांदा पीक. त्या पिकाला जर बाजार मिळाला नाही तर तो शेतकरी वर्षभरात सगळा त्याचा कार्यक्रम होतात. म्हणून शेतकऱ्याच्या कांद्याला कमीत कमी 20 रुपये हा हमी भाव मिळाला पाहिजे. 15 रुपये शासनानं अनुदान दिलं पाहिजे. आणि जे निर्यातीचं धोरण आहे त्या निर्यातीच्या धोरणात थोडाफार बदल करून ताबडतोब निर्यात चालू केली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करेल. आमची भूमिका अशी, आज आम्ही हे थोड्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे, तर 15 दिवसाचं जर याच्यामध्ये बाजारभाव जर वाढले नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढू, नगरकडे येणारे सगळे रस्ते बंद करू. त्याच्यातून जर जमलं नाही तर आम्ही डायरेक्ट मंत्रालयाला मोर्चा नेऊ. आमच्या कांद्याला अजिबात भाव नसल्यामुळं हा आक्रोश निर्माण झाला आणि फार एकदम जीवावर आल्यासारखी परिस्थिती आमच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांची झालेली आहे. कारण कांद्याचे भाव 5 आणि 4 आणि 5 रुपये किलो आणि खर्च पाहिला तर 15 आणि 20 रुपये किलो पर्यंत खर्च जातो. त्या आंदोलनातून खरं तर आमच्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे रास्ता रोको केलं. आमच्या या जे गोरगरीब जनतेची जी आज आस्था आहे ती खरं तर धुळीला मिळवल्यासारखी परिस्थिती झाली आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून हे आंदोलन होणार होतं, परंतु खासदार साहेब आजारी असल्यामुळे या आंदोलनाला येऊ शकले नाही. परंतु त्यांचा एक प्रतिनिधी या नात्याने मी आंदोलनस्थळी आलो आणि हे आंदोलन यामध्ये काहीतरी मार्ग निघण्याचं काम माझ्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारण्याचं काम केलं आणि त्यांनी पण प्रशासनाने मदत म्हणून पुढच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असो नाही तर देशामध्ये असो या स्तरावर चर्चा करून आम्हाला मार्ग काढून देण्याचं एक त्यांनी आश्वासन दिलं. त्यांनाही धन्यवाद आणि विशेष करून